आता आम्ही निघालो अक्कलकोटला. तर नमस्कार मंडळी, मी तुमचा मित्र करण माने आणि हे तुमचा मित्र ऋतू माने. आयलो पारगावचा बोर्ड आणि आम्ही पारगावमधून आता निघालो कुठं अक्कलकोटला. चला तर भेटू. आपल्याला कुठं जायचं? गाणगापूरला. पहिले गाणगापूर नंतर अक्कलकोट. पहिले बघा गाणगापूर नंतर अक्कलकोट. चला तर आता डायरेक्ट आयलो पारगावपासून आम्ही आता निघालो क्वालिटीमध्ये गाडीवर आणि पुढे चलून मोठ्या गाडी जाणार. इथे आम्ही पेट्रोल टाकायला उभा केलो. 2990 रुपयाचं पेट्रोल इथं आम्ही टाकलो. ही रोती आहे, पैसे दिली त्यांनी मला पेट्रोल टाकू. आणि मी तुमचा मित्र करण माने. पेट्रोल टाकू, पेट्रोल टाकी आपली किती टाकायला झटका हन्नो ह्यांनी म्हणजे 700. हो टाकी कितीला बोल होती बगर बा किती बसला. काय जाय ना उरी काटा चोरी जाय ना. आता आम्ही निघालो तिथून पेट्रोल पंप टाकलं करून. हवाच दुकान चालू आहे का? हवा चेक करू. आपलं आपण टाकते ते काय मला बघू पेट्रोल टाकते झाली टेकलाय हळूहळू. नॉर्मल हा 200 रुपये. बेकार झोप झाली. चहा प्यायला थांबले मला उठतच होतं नाही. चहा प्यायला चिड काय पाहिजे होते तुला. लोक बॅनरवर फॉर्च्युनर टाकते त्याने काय टाकले बरं क्विड. हा ना ही क्विड अलीकडची ही क्रूज आहे क्रूज. चहा पितोय काय बाय. चहा पिऊन झाला आता बसलो ना कपडे गावाचं नाव विचार. चाल पण बॉस काय मला पटलाच नाही. बसनी काय केलंय तुला माहिती? बॉस हितय बॉस हित बचत गटावर बड्डे केलाय. बचत गटावर बड्डे 30,000 रुपये व्याज कर्ज काढ. हा चहा झालाय पिऊ ना आमचा क्वालिटी मध्ये. आता कुठे रोड ऋतू आणि तिथं असतोय ऋतू दुसरा. तिथं असतोय आमचा भाया आणि असते आमची गाडी. आलाय पळसी बुम 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 बुम. रात्रीचे वाजलेले आहेत किती रे? 3 वाजता अडीच वाजलेले आहेत. आणि आम्ही चाललो दादा इथून अक्कलकोटून गाणगापूरला. कारण अक्कलकोट आम्ही येताना करणार वापस. चोरांची स्टोरी अशी होती की मी मोबाईल बघत होतो आणि रस्त्यावर दगड ठरली होती आणि मी असं उठलो की ह्यांनी गाडी अशी खरखरच केली. अशी एक असं वळलं ना एक चाक वर झालं. आलं म्हणून काय झालं कडे तर ते म्हणलं चोर बघत चोर नव्हते. मला वाटतं मला लागत होते गांडा. खरं म्हणा गेलं तर गांडात लावलाय मला ह्यांनी चोर. अरे महत्वाचा विषय काय माहिती का? डोल नाका उडवायची गरजच नव्हती. मी तिथं म्हणतो ना तू झोपला होता ना. टोल नाका उडवायची गरजच नाही. 120 रुपये वाचवण्यासाठी इज्जत घालवली सगळी. ऋतू गाडी चालवायला त्याचं तोंड गेलंय सगळं. आता ऋतूचं तोंड तिथं कॅप्चर झालंय. आता तिथं काय होतंय काय नाही बघू. गाणगापूर काहीतरी म्हणला बाया तू. त्याचे कपडे द्यायला घेतो. कोणाची कपडे कवा आणले तर तो कपडे आणलेत काय कुठे येतं कवा टाकले तो. तुझं आणले नाहीत कपडे कुठं मधल्यात काय मागच्यात टाकले. कोणत्या तर टाकलं आपण वरच्या टप्प्यात आहे.
इथे कर्नाटक मध्ये हॉटेल सैराट आहे बघा. 100% नागराज मंजुळे इथं येऊन गेलता. नागराज मंजुळे इथं येऊन गेल्यावर त्यांनी सैराट पिक्चरचं नाव ऐकलं हेतून. सैराट पिक्चरचं नाव हेतून ऐकल्यावर तुम्हाला सांगतो विषय असा झाला की हेतून बघितलं तो म्हणला आपल्याला सैराट पिक्चर करायचं. आपण आता कर्नाटकमध्ये इथं आपण आता गावाचं नाव काय गाणगापूरला. आपण गाणगापूरला आलो सकाळी. सकाळ दिसले काय सैराट काय गुरुदेव दत्त. चलो इथं नाही तर तर मित्रांनो आम्ही चाललो आहोत तिथं सकाळ टॉयलेटला. तिथं पैसे देऊन संडास करायचा. ते इडलीचा व्हिडिओ काढाय मित्रांनो. क्वालिटी मध्ये इडली बघा. ही बघा इकडे नुसतं इडलीच. आपण आल्यावर मस्त पैकी आंघोळ करून आलो की इडली खाऊ. मग मामा हे आम्हाला कर्नाटक मध्ये मराठी बोलणार मामा भेटलेत. मामा आपलं जे हॉटेल आहे सैराट नावाचं, हे सैराट पिक्चर रिलीज झाल्याच्या आधीपासून आहे का नंतर पासून आहे? आधीपासून आहे. विषय म्हणजे असं आहे की नागराज मंजुळे पहिले हिथं आलता आणि नंबर 1 मध्ये हिथं नाव कॉपी करून तिथं गेलं नाही. विषय संपला आहे. चला आता असलं बघू नका माझ्याकडे. गाडी चालवा पाठकन. गाडीचा लोक आहे काय? तर इथं संगमला आम्ही आलो तिथं आंघोळ्या करायला. आणि आम्ही आता चाललो तिथं आंघोळ्या करायचं मला सांगतो. बघू शकता इथं पुढे गेल्यावर तिथं कॅमेरा चालू ठेवून द्यायचे का नाही मला माहीत नाही. पण सकाळ इथं नुसतं आंघोळ सकाळ चमाची दिसतं सकाळची ती आंघोळ्या चालू सगळ्या नसते आंघोळ. घ्या म्हण ना घे ना. इथं आंघोळ करायचं का? इथं आंघोळ करून इथं क्वालिटीमध्ये उगं मामानं आम्हाला सगळं सांगितलं. इथं आंघोळ्या करा क्वालिटीमध्ये. आम्ही त्यांना हो म्हणलो होतो. आम्ही आंघोळ्या करायला चाललो. कुठं आंघोळीचं? चला आपल्यासारखे लोक ह्या नदीमध्ये घाण करतात असे नारळ टाकून. आणि ह्याच्यासारखे लोक त्याला साफ करून पैसे बी कमी देतात आणि घाण बुजते. ग्रेटेस्ट माणसं आहेत ग्रेटेस्ट. पाय भरून येतो क्वालिटीमध्ये इथं आंघोळ करायला आलो का आम्ही इथं. तर ते ती पेस्ट होती ना. पेस्ट काय नाही. बोट घालून पेस्ट होती पटकन. सगळं जवळ आहे मला सांगा. नाही म्हणलं कोण बघितलं नाही मग आता ह्यांनी बघितलंय मला जवळ ते माहिती झालं ना. शिकलंय मला पण. क्वालिटीमध्ये आता आंघोळ फिंगोळ केली इथं आणि हे आलं निघालो तर दर्शन वगैरे घ्यायचे आता मस्त पैकी बाय. इथं आम्ही घेतला धागा. आता इथं कसं आहे माहिती का, धागा बांधल्यावर मनातली इच्छा मागावं लागते पूर्ण होती किंवा असं काहीतरी होतं. त्याच्यामुळे आम्ही बांधायला लागलो. तर पुढं आपण दाखवू. बाहेर गेला पुढं अरे चल आता आम्ही इथं मनातली म्हणजे इच्छा म्हणा विश म्हणा असं मागून बांधले. तर बघू काय होतं काय. मित्रांनो आम्ही आता ते इच्छा मागून आम्ही ते बांधलंय आणि नंतर आम्ही चाललो होतो दर्शनाला. तर चला आपण जाऊ. इथं लोक काही झोपलेत पारायण. वाव
पारायण चालू आहे, तुम्हाला दाखवतो मी. देऊळबंद पिक्चर मध्ये सगळं पारायणाचं शूट पारायण चालू आहे देऊळबंद. ऋतूने घेतली घोड्याची नाल. दोघं ऋतू केल्या तुने ऋतू. याला काय कळत आहे? चांगलं मनाने घ्यायचं आपलं. अहो शंख कोणता वाद येतोय ह्यातला? होय कसं वाजवायचं इकडे? वाजवा येते तुला? तू दुसरा घे ना. हात कुठे घालतो तू? कारण तू 2-4 दिवस आहे सोबत दुकानावर राह. ऐक ना, 2-4 दिवस दुकानावर राहायचं सोबत. ही पण तुझ्या सारखंच आहे बघ. तिथं घाणेरडे काम करू नका. आम्ही बसलो तिथं क्वालिटी म्हणजे आता इडली वडा खायला. ही पोहे खाते, याला रोज पोहे खायला आम्ही इडली वडा. इसको बोलते इडली वडा. वाव. एक मिनिट. इथं एक पोहे इडली सांबार हे रुपये खाल्ल्यावर क्वालिटी पोहे संपल्यावर बाहेर सगळे नंबर आम्हाला द्यावं लागते. कर्नाटकमध्ये 100 रुपये शंभर भाषा सांगेल. बिल किती आलं? एक नंबर क्वालिटी दिली आपल्याला जेवणाची. इडली सांबार इडली वाटत आता होता पोहे गरम क्वालिटी. ही मालक एक नंबर पोहे बनते. ह्यांनी असं रेट एकदम रिजनेबल आहे. 50 रुपये इडली वडा क्वालिटी. पोट भरलं माझं. चला येऊ का? आपल्या हॉटेलचं नाव ओम साईराम. हे चालेल की ओम साईराम मध्ये जेवण करून जायचं. ओके धन्यवाद. हा बनवा पोहे. हे असे पोहे बनवायचे. साखर होती ना ती साखर. हा हा चांगला असतं ना. हा तर मित्रांनो सुंदर असं पोहे बनवतात. दाल रेडी. आणि आता फक्त असं करायचं. दाल ओके. चला बाय. आता नाश्ता करून आम्ही चाललो आमच्या गाडीकडे. गाडी पार्क मंदिरात जायचंय का आता? हा तर ऋतू राजमाने म्हणतात ते आपण करणार आहे आपला. त्यानंतर पण आपल्याला अक्कलकोटला निघायचं. ओके लवकर निघायचं राहतो पुन्हा. गाडी तुला चालवायची, मी रात्रभर नाही बाबा आपल्या निवांत बसणार बाय. गाडी काढ. ती नाही ही गाडी आहे आपली.
अय यार गोडा शोले पिक्चर मधला गोडा शोले पिक्चर मधला टांग आलेला आहे तो पळून जाईल माझ्या नुसते टांगे शोले पिक्चर मध्ये मित्रांनो सीताफळ बघू शकता तुम्ही सीताफळ तेवढं टपार सीताफळ आहे. चे प्रकार ग्रीन टी मँगो टी कसला टी आहे व्हॅनिला टी चॉकलेट टी कुठं स्ट्रॉबेरी मसाला टी नुसतं चहा ही त्याचे मालक आहे. नमस्कार मंडळी श्री गुरुदेव दत्त देवस्थान या ठिकाणी तुमचं स्वागत आहे. चला तुम्हाला दाखवतो आम्ही दर्शनाची लाईन बघू शकतो बोला काय म्हणतो 100 तिकडे बघा स्पेशल दर्शन तर इथं स्पेशल दर्शन आहे 100 रुपयाला अवेलेबल चल ना कमन थांबला दर्शन तर काय झालं नाही ऋतूच्या नावानं ऋतूला लावला तर पुन्हा तरी तर इथं आपल्या महाराष्ट्राकडून कन्नडमध्ये काय का असं ओपनली ओपनली घेऊ नका महाराष्ट्रावाल्यांना तुम्ही विमल नाही विमल खाली खाली आहे ओपनली विचारत का ना ओपनली एक तर नंबर 1 मध्ये भजा आणलेत मी ऋतू भजा खायची का हा खाऊन बाया तुला भजा खायची का अय, तुला रे ऋत्या नाही खायची पुन्हा फक्त हात टाक माग तू सांगतो खरंच खाऊन नंबर 1 चल पाहिजे आपल्या पारगावात एवढा वडा भेटतोय पाहिजे वड्यासारखी भजी वा वा तेल बघायचं ना याला ऋतूला दाखवलं होतं ना तेल कसलं भारी नंबर 1